स्क्रोल करणं थांबवा आणि हा व्हिडिओ पहा. सो 5 अशी पोषक तत्व ज्यांची कमतरता ऑलमोस्ट सर्वांनाच आहे. सो तुम्हाला जर केस गळतीचा त्रास होत असेल, चेहरा खूपच डल दिसत असेल, झोपेचे प्रॉब्लेम होत असतील, मूड स्विंगचा त्रास होत असेल किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ही लक्षणं दिसू शकतात. पहिलं जे पोषक तत्व आहे ते म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीची कमतरता ऑलमोस्ट सर्वांनाच आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अंगदुखी, पाठदुखी, बोन्समध्ये पेन होऊ शकतं. त्यासोबतच झोपेचे त्रास सुद्धा होऊ शकतात. दुसरं जे व्हिटॅमिन आहे ते म्हणजे व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे सतत थकवा जाणवणं, त्यानंतर लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता कमी होणं, त्यानंतर हातपाय सुन्न पडणं अशी लक्षणं दिसायला लागतात. पुढचं जे व्हिटॅमिन आहे ते म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असं पोषक तत्व आहे. हे मसलसाठी, आपल्या मेंदूसाठी, हृदयासाठी आणि एनर्जी प्रोडक्शनसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो जेव्हा याची कमतरता होते तेव्हा एनर्जी नसल्यासारखं वाटतं. महिलांना मासिक पाळीमध्ये प्रचंड प्रमाणात पोटामध्ये किंवा पायामध्ये दुखू शकतं. त्यानंतर हृदयाची धडधड वाढू शकते आणि हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर पुढचं जे पोषक तत्व आहे ते म्हणजे ओमेगा 3. ओमेगा 3 आपल्या स्किन आणि हेअरसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा याची कमतरता होते तेव्हा स्किन आणि केस खूप डल दिसायला लागतात. त्यासोबतच ड्राय स्किनचा त्रास होऊ शकतो आणि काही काही जणांमध्ये स्किनची इलॅस्टिसिटी आहे ती कमी होते आणि त्वचेवर दिसणारी जी छिद्र आहेत त्याचा आकार सुद्धा वाढायला लागतो, म्हणजे ओपन पोर्सचा त्रास होतो. त्यासोबतच ओमेगा 3च्या कमतरतेमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास सुद्धा महिलांमध्ये होऊ शकतो. पुढचं जे पोषक तत्व आहे ते म्हणजे झिंक. तो तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल, केस खूप पातळ झाले असतील, त्यानंतर ऑइली स्किनचा त्रास असेल, सतत पिंपल्स येत असतील आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली असेल तर ही लक्षणं असू शकतात झिंकच्या कमतरतेची. तर ही सगळी जी पोषक तत्व आहेत कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमध्ये अधिक असतात आणि कोणी कोणी सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत या संदर्भातील माहिती मी कॅप्शनमध्ये लिहिली आहे.